तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि यानंतर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी कोकाटेंवर चांगलीच टीका केली। तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा कोकाटेंचे कान टोचले। अखेर कोकाटेंनी आपल्या वक्तव्यावरून शेतकऱ्यांची माफी मागितली आहे। शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं कोकाटेंनी म्हटलंय। दरम्यान काल शेतकऱ्यांचा अपमान करणारे कोकाटे आज पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर गेले। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं। सांगा आता हे मीडिया चालू आहे, मीडिया समोर असं बोलत नाही। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपया तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।